मित्रो सकाळचे 4:30 वाजलेले आहेत. जाने वाली कई लोकल हैं। मित्रो माझी ट्रेन पळसदरी स्टेशनला 7:20 दरम्यान पोहोचली. मला उतरल्या खूप बरं वाटलं, कारण मी चाललो होतो श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरता. माझ्याकरता हा खरंच आनंदाचा क्षण होता. मित्रो मी आत्ताच या ट्रेनने खाली उतरलो आणि ही ट्रेन आपल्या नाकासमोर सरळ निघून गेली, पुढे निघून गेली. ती गेली खोपोलीला. मित्रो आता आपल्याला सरळ जायचं आहे आणि उजव्या हाताला वळायचं आहे, जेणेकरून आपल्याला पळसदरी येथील श्री स्वामी समर्थांच्या मठाकडे जाता येईल. याच त्या उजव्या वाटेने आपल्याला मठाकडे जायचे आहे. मित्रो इथे एकदाची पळसदरी गावाची चाहूल लागली. गाव सुरू झालंय आणि ह्याच रस्त्याने आपल्याला सरळ पुढे श्री स्वामींच्या मठाकडे जायचं आहे. गावात शिरल्या आपल्याला उजव्या हाताला ही अशी भली मोठी सिमेंटची आपल्याला पाण्याची टाकी दिसते. ही पाहिल्यावर मला शोलेतील धर्मेंद्रची आठवण झाली. तर या टाकीच्या बाजूलाच हे खूप भलं मोठं असं चिंचेचं झाड आहे. म्हणजे आपला हा रस्ता बरोबर आहे. ह्याच रस्त्याने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. मित्रो ह्या सिमेंटच्या टाकीच्या पुढे आपण आलो की आपल्याला 2 पाऊलवाटा दिसतात. एक ही डाव्या बाजूला आणि दुसरी ही उजव्या बाजूला जाणारी. डाव्या बाजूला जी पाऊलवाट जाते त्या रस्त्याने देखील आपण श्री स्वामी समर्थांच्या मठाकडे जातो. या वाटेचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या रस्त्याने गेलो की पुढे आपल्याला निगुडकर काकांचं एक आउटलेट लागतं, ज्यांच्याकडे खूप छान खाद्यपदार्थ मिळतात. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, चहा पाणी वगैरे अतिशय उत्तम ते आलेल्या भक्तांची सोय करतात. तर तिथे तुम्ही एक क्षणभर विश्रांती घेऊन त्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. हा जो दुसरा रस्ता आहे उजव्या बाजूला, त्या रस्त्याने मी आता पुढे चाललो आहे. तो रस्ता आपल्याला पुढे श्री स्वामी समर्थांच्या मठाकडे घेऊन जाईल. या रस्त्याने आपण पुढे आलो की इथे आपल्याला एक साईनबोर्ड लागतो. श्री स्वामी समर्थ मठाकडे जाण्याचा मार्ग, म्हणजे हा तो रस्ता. ह्या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे. आणि इथे हा असा चिंचोळा रस्ता आहे. ह्या रस्त्याने आपल्याला श्री स्वामींच्या मठाकडे जायचं आहे. मित्रो ह्या रस्त्याने जात असताना आपल्याला इथे एक विहीर लागते. इथले ग्रामस्थ, ह्या गावातील स्त्रिया इथे पाणी भरायला येत असतात. तर ही विहीर ओलांडून आपण सरळ या रस्त्याने पुढे गेलो की आपण लगेचच श्री स्वामी समर्थांच्या मठात पोहोचतो. नमस्कार मित्र, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्र मी आलोय पळसदरीला. मी 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबर दोन्ही दिवस इथे वास्तव्य करून राहणार आहे. आणि त्याला एक कारण आहे, कारण 4 डिसेंबर हा श्री गुरुदेव दत्त यांची जयंती आहे. त्या निमित्ताने इथे या मठामध्ये, पळसदरी येथील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये भरपूर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आणि त्या कार्यक्रमांचं चित्रीकरण करण्यासाठी मी खास करून मुंबईहून इथे दोन्ही दिवस इथे वास्तव्य करून आहे. आणि या दिवसभरात विशेषतः उद्या 4 डिसेंबरला मी इथे जे कार्यक्रम होणार आहेत त्या सर्व कार्यक्रमांचं बारीक सारीक चित्रीकरण करणार आहे.
आणि त्यांचं स्वामींचं दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे. तर हा माझा व्हिडिओ लांबण्याची शक्यता आहे, तर कृपा करून हा माझा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाच्या घडामोडी इथे आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमांची वैविध्यता असणार आहे आणि खरंच हा एक मनोहारी क्षण असेल सर्वांसाठी, सर्व स्वामी भक्तांसाठी. तर कृपा करून हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर मित्रो, इथे काही भक्तगण जे आज आलेले आहेत ते काही खरेदारी करतायत. इथे जी 2 दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या साहित्याचं खूप काही मग त्यांच्या मूर्त्या असतील, त्यांच्याबद्दलचं लेखन, पुस्तके, पोथ्या, जपमाळा वगैरे सगळं साहित्य इथे आपल्याला पाहावयास मिळतं आणि विकतही मिळतं. तर आपण सर्वांनी या गोष्टीचा लाभ घेऊ शकता. तसेच येथील हे दुसरे दुकान स्वामींच्या पुढे ठेवण्यासाठी अशा काही विविध वस्तू या दुकानात उपलब्ध तर आहेतच, पण विशेष करून छान छान सुगंधी सुवासिक अगरबत्तींचे पुढे देखील बरेच भक्तगण स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी विकत घेताना दिसतात. श्री स्वामी समर्थ. या दोन्ही दुकानांनंतर आपण डाव्या हाताला या मठाची 1995च्या दरम्यान स्थापना केली त्या तीर्थरूप दादा दरेकरांची इथे समाधी आहे. त्यांना वंदन करून आपण पुढे जातो व पुढे श्रींची उत्सव मूर्ती आहे. त्या श्रींच्या उत्सव मूर्तीला आपण 3दा प्रदक्षिणा घालून मगच सभा मंडपाकडे वळतो व श्रींच्या दर्शनासाठी रांगेने मुख्य गाभाऱ्याकडे जातो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रो, आज 4 डिसेंबर 2025. मी आता इथे पळसदरीला आहे आणि पहाटेचे 2 वाजले आहेत. सकाळी लवकर उठून 1 वाजता पहाटे उठून आंघोळ वगैरे करून मी आता इथल्या पळसदरी येथील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये मी आता चाललेलो आहे. बरोबर 2:18 ते 3 वाजेपर्यंत सामुदायिक जप करण्यात येणार आहे आणि तदनंतर इतर कार्यक्रम देखील आहेत आणि बरोबर 4 वाजता काकड आरती आहे. तर माझं विशेष लक्ष आहे ते काकड आरती करे. ती काकड आरती झाली की मग इतर कार्यक्रम सुरुवात होतील, मग भजनं असतील वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आज महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज आहे श्री गुरुदेव दत्त यांची जयंती. मित्रो, बाहेर अंधार असल्या कारणाने मी टॉर्चच्या उजेडात रस्ता शोधत मठाकडे चाललो आहे. आता पहाटेचे 2:05 झालेले आहेत आणि लवकर पोहोचण्याचा प्रयत्न आहे. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ. मित्रो, आज 4 डिसेंबर श्री गुरुदेव दत्त यांची जयंती आहे आणि पळसदरीला इथे श्री स्वामी समर्थांचा मठ तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय. पहाटेचे 3:15 झाले. आत्ताच इथे सामुदायिक जप इथे तळघरामध्ये ध्यानधारणा केंद्र आहे आणि ह्या केंद्रामध्ये सकाळी तो सामुदायिक जप करून आलो आणि आता पहाटेचे 3:15 झालेले आहेत. आता यापुढे कधी 4 वाजतात याची मी वाट पाहतोय, कारण 4 वाजता काकड आरती आहे आणि खास करून त्या काकड आरतीकरता मी दूरवरून मुंबईहून इथे पळसदरीला आलेलो आहे आणि आज श्री गुरुदेव दत्त यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने पहाटे 4 वाजता काकड आरती आहे. पाहूया ही कधी होते त्याची मी वाट पाहतोय आणि कधी एकदा स्वामींच्या चरणी माझं माथा टेकतोय आणि त्यांचं दर्शनाचा लाभ घेतोय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रो, स्वामींच्या दर्शनासाठी जाताना प्रथम आपल्याला गुरुकक्ष लागतं. तिथे आपण तीर्थरूप दादा दरेकरांना वंदन करतो आणि पुढे वळतो. श्री स्वामींचे लोभस दर्शन घेतल्यानंतर पुढे उजव्या हाताला श्रींचे शेजगर आहे. आपण आत प्रवेश करतो, श्री स्वामींच्या भोवती प्रदक्षिणा घालतो व बाहेर पडण्यापूर्वी मनोनी शरण आलो तव चरणाशी असे म्हणत स्वामींच्या चरणांवर डोके ठेवून पुढे तळघरात ध्यानधारणा केंद्राकडे जातो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रो, सभा मंडपा शेजारी महाप्रसाद कक्ष आहे. आत प्रवेश केल्यावर
श्री अन्नपूर्णा देवी व श्रींचे आपण दर्शन घेऊन महाप्रसादासाठी शिस्तीत रांगेने उभे राहून महाप्रसाद घेतो. येथे सुंदर असा सकस आहार महाप्रसाद घेण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी वेगळी वेगळी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. आपण पाहू शकतो स्त्री पुरुष व लहान बाळे महाप्रसादाचा आनंदाने आस्वाद घेत आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रो, श्री स्वामींची लीला अगाध आहे आणि ती सर्वश्रुत आहे. हे काय मी नव्याने सांगायला नको. आपण श्री स्वामींना अक्कलकोट निवासी असा त्यांचा उल्लेख नेहमी करतो. 1856 ते 1878 पर्यंत स्वामींचं अक्कलकोटला वास्तव्य होतं. 30 एप्रिल 1878 चैत्र शुद्ध त्रयोदशी या दिवशी त्यांनी त्यांचे परमभक्त सोळप्पा यांच्या घरी महासमाधी घेतली. म्हणजे ते महाराष्ट्रामध्ये अक्कलकोटला जवळजवळ 22 वर्ष राहिले आहेत. जर हा हिशोब केला तर स्वामी 22 वर्षे म्हणजे 1856 ते 1878 पर्यंत महाराष्ट्रात होते. आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे स्वामी पळसदरीला आले होते त्यावेळेला ते जास्त दिवस इथे थांबले होते आणि तेही तब्बल सलग 22 दिवस. आता ही संख्या 22 दिवस काय दर्शवते? ते पळसदरीला 21 दिवस किंवा 23 दिवस का थांबले नाहीत? 22 दिवसच का थांबले? त्याच्या पाठीमागे त्यांची काय धारणा होती? मला तरी याचं कारण सापडलेलं नाही. तसेच एके दिवशी पळसदरीचे स्थानिक रहिवासी श्रीयुत दादा दरेकर स्वामींनी यांना दृष्टांत दिला, ते माझ्या नावाने इथे एक झेंडा लाव. श्रीयुत दादा दरेकरांनी ताबडतोब त्याबद्दल कारवाई केली आणि त्यांनी इथे माझ्या पाठीमागे आपण हा जो मठ पाहतोय, श्री स्वामी समर्थ यांचा जो मठ पाहतोय, तिथे त्यांनी तो मठ बांधायला घेतला आणि बरोबर 22 दिवसांमध्ये हा मठ निर्माण केला. एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे 22 ही संख्या. स्वामी 22 वर्ष महाराष्ट्रात राहिलेत, 22 दिवस सलग पळसदरीला राहिलेले आहेत. हा मठ 22 दिवसात पूर्ण होत आहे. याचं गमक काय? याचं कारण काय? मला तरी सापडलेलं नाही. तुमच्यापैकी कोणा भक्तास जर याचं कारण माहीत असेल किंवा काही माहिती असेल तर कृपया खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचे कमेंट्स लिहून कळवा. धन्यवाद. आणि जाता जाता एक सांगावंसे वाटते की हा व्हिडिओ हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि हा पहिलाच व्हिडिओ मी बनवलेला असल्याने तो मी स्वामींना आज इथे अर्पण करतोय. श्री गुरुदेव दत्त जयंती निमित्ताने हा व्हिडिओ मी अर्पण करतोय. आणि मला एक विनंती करायची आहे की कृपा करून माझ्या व्हिडिओला लाईक करा, मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि कमेंट्स लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण मी दर आठवड्याला एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. ज्या व्हिडिओमध्ये काही असे व्हिडिओ असतील की जे अचाट काही ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात किंवा आपल्याला माहीत करून घेण्यास सोर्स कोणता आहे हे माहिती नसतं, तर तसे निरनिराळे नाविन्यपूर्ण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर कृपा करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.